आणि माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत जिल्हा सत्र न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा सवाल उपस्थित झाला तो म्हणजे माणिकराव कोकाटे आहेत कुठे। आज सकाळपासून सुद्धा या सवालाच्या भोवती याचं उत्तर काय शोधण्याचा प्रयत्न झाला आणि माणिकराव कोकाटे अखेरीस लीलावती रुग्णालयामध्ये दाखल असल्याचं स्पष्ट झालं। कोकाटेंच्या वकिलांनी कोर्टामध्ये ही माहिती दिली। 4 दिवस अटकेपासून याच धर्तीवर आपल्याला दिलासा मिळावा हेही न्यायालयाला सांगितलं। कोकाटेच्या वकिलांनी न्यायालयाकडे केलेली मागणी न्यायालयाने मान्य केली नाही आणि माणिकराव कोकाटे यांना अटक करा असे निर्देश दिलेले आहेत। आता या अटकेपासून वाचायचं असेल तर माणिकराव कोकाटे यांच्या पुढे पर्याय आहे तो म्हणजे उच्च न्यायालयाकडून जामीन मिळवणं। मात्र उच्च न्यायालयामध्ये माणिकराव कोकाटे यांनी केलेली याचिका सुनावणीसाठी आलेली नाहीये। 19 तारखेला त्यावर सुनावणी होणार आहे, त्यामुळे 19 तारखेपर्यंत कायद्याचं कोणतंही अभय हे सध्या तरी माणिकराव कोकाटे यांना उपलब्ध नाहीये। या संदर्भात आणखी माहिती घेण्यासाठी जाऊयात माझे सहकारी शुभम उमाळे यांच्याकडे। शुभम, माणिकराव कोकाटे हे फक्त राष्ट्रवादीचे आमदार नाहीयेत तर ते महाराष्ट्र सरकारचे मंत्री सुद्धा आहेत। त्यामुळे एका मंत्र्यावर अटकेची टांगती तलवार असताना एकूण मंत्रिमंडळामध्ये खळबळ उडणं आणि माणिकराव कोकाटे हे राजीनामा देणार का हा प्रश्न उपस्थित होणं साहजिक आहे। आता या सगळ्या धर्तीवर मंत्रिमंडळाच्या स्तरावर नेमक्या काय चर्चा सुरू आहेत? अर्थातच कविता, सध्या मी मुंबईतील वांद्रे येथील लीलावती रुग्णालय या ठिकाणी आहे आणि सध्या माणिकराव कोकाटे आज सकाळीच या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ॲडमिट झालेले आहेत। खरं तर लीलावती रुग्णालयातील 11व्या माळ्यावर सध्या ते या ठिकाणी दाखल आहेत आणि बघू शकतो लीलावती रुग्णालय या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे आणि जे हॉस्पिटलचा स्टाफ आहे, सिक्युरिटी स्टाफ आहे तो देखील वाढवण्यात या ठिकाणी आलेला आहे। अर्थातच माणिकराव कोकाटे महाराष्ट्र राज्याचे एक मंत्री आहेत आणि कुठेतरी त्याच मंत्रिपदाचा आणि त्याच आमदारकीवर आता कुठेतरी टांगती तलवार जी आहे ती आलेली आहे। कारण की विधिमंडळ सचिवालय जे आहे, जसं आपण विचारलं की आता काय बदल होऊ शकतात, तर विधिमंडळ सचिवालय कुठेतरी त्यांच्याकडनं असं उत्तर आलेलं आहे की समजा जी प्रत आहे ती प्रत समजा विधिमंडळापर्यंत पोहोचते त्यानंतर आपण आमदारकी असेल ती रद्द करण्याबाबत विचार करू शकतो। एकीकडे पक्षांतर्गत चर्चा सुरू आहेत की माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा का किंवा घेतला जाऊ शकतो का अशी एक चर्चा सुरू आहे। मात्र दुसरीकडे कुठेतरी कोकाटे हे सध्या रुग्णालयामध्ये आहेत। रुग्णालयातील खात्रीलायक सूत्रांकडून अशी माहिती मिळते की उच्च रक्तदाबाचा त्रास जो आहे तो त्यांना झाला होता सकाळी आणि त्यामुळे ते या ठिकाणी आले होते। सूत्रांकडून असं देखील समजत आहे की ते वांद्रे परिसरामध्येच होते ज्यावेळेस त्यांना काही गोष्टी समजल्या त्यानंतर ते थेट त्यांनी धाव जी आहे रुग्णालयामध्ये घेतली आणि या ठिकाणी दाखल झाले। दुसरी गोष्ट म्हणजे अशी की कोणत्याही क्षणी नाशिक पोलीस हे या ठिकाणी त्यांच्यासोबत विचारपूस करण्यासाठी किंवा त्यांना अटक करण्यासाठी या ठिकाणी येऊ शकतात। एकीकडे 19 तारीख जी आहे ती जरी मुंबई उच्च न्यायालयाने दिली असली पुढील सुनावणीसाठी तरी देखील त्यांच्यावर 3 मोठे जे आहेत अशा पद्धतीचे प्रसंग आता त्यांच्या समोर आहेत। एकीकडे त्यांची मंत्रीपद हे देखील जाऊ शकतं, आमदारकी ही देखील जाऊ शकते, मात्र दुसरीकडे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे त्याच्यामध्ये त्यांना दंड हा देखील आकारण्यात येणार आहे। अशा सर्व गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये माणिकराव कोकाटे हे सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत, उपचार ते घेत आहेत आणि असं देखील समजत आहे की पुढील 2 दिवस हे याच रुग्णालयामध्ये असणार आहेत। अर्थातच नेमका आता विधिमंडळ सचिवालय असेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्व आता कोकाटेंबद्दल काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर 2 दिवस आधीच मंत्रिपदाची शपथ घेऊन त्यांना वर्ष झालेलं आहे आणि या अख्ख्या वर्षात 2 ते 3 वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांना जे आहे मंत्रिपदाला त्याचा धोका येऊ शकतो, त्यांच्याकडनं मंत्रिपद हे काढलं घेऊ जाऊ शकतं अशा पद्धतीचे प्रसंग त्यांच्यावर आले होते तरी देखील ते त्याच्यातून सारून निघाले। पण आता वर्षपूर्ती सोहळा हा शपथविधी सोहळा जरी झाला असला मंत्रिपदाचा तरी देखील आता मात्र लगेचच 2 दिवसात माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढलेल्या आहेत आणि ते त्यांनी रुग्णालय गाठलं आणि कुठेतरी सेम मध्ये शुभम, पुन्हा तुमच्याकडे येऊ। आता तुमचा आवाज नीट आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। शुभम उमाळे आपले प्रतिनिधी लीलावती रुग्णालयाच्या बाहेरून आपल्याला अपडेट देत होते। याच लीलावती रुग्णालयामध्ये, मुंबईतल्या बांद्रामध्ये असलेल्या लीलावती रुग्णालयामध्ये माणिकराव कोकाटे हे सध्या उपचार घेतात। हाय ब्लड प्रेशरचा त्रास त्यांना असल्याची प्राथमिक माहिती आतापर्यंत उपलब्ध झालेली आहे। मात्र माणिकराव कोकाटे यांना याच प्रकृतीच्या कारणास्तव दिलासा मिळावा अशी जी मागणी न्यायालयामध्ये करण्यात आली होती त्यांच्या वकिलांकडून ती मागणी मान्य झाली नाहीये आणि माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आत्ताही कायम आहे। शुभम, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।